नमस्कार, मी पूजा परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर सारं स्वागत करते आहे। 2 दिवस ब्लॉग आले नाहीत कारण ह्याचं कारण असं आहे की मला थोडं थ्रोट इन्फेक्शनचा त्रास होता आणि त्याच्यानंतर टेम्परेचर पण होतं। रक्षाबंधनपर्यंत माझी तब्येत ठीकठाक मस्त अशी होती, पण त्या दिवशी अचानकच व्हायरल असं झाल्यासारखं झालं, त्यामुळं 2 दिवस ब्लॉग नाही आले। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी आपले जे काय फॅमिली मेंबर आहेत तर त्यांना सॉरी म्हणते। आता आज आहे श्रावणी शुक्रवार, तर श्रावणी शुक्रवार असल्यामुळे पुरणपोळी तर झालीच पाहिजे जेवणात। तर मी आज पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पुरणपोळी हा एक माझ्या आवडीचा विषय आहे। मला पुरणपोळी प्रचंड आवडते। मला म्हणण्यापेक्षा मला आमच्या घरात तिघांनासुद्धा, मला, रुद्धवला आणि अभिषेकला, आम्हा तिघांनासुद्धा पुरणपोळी प्रचंड आवडते। तर म्हटलं त्यानिमित्त आपण पुरणपोळी करूयात आणि तुमच्यासोबत पण ती रेसिपी मी शेअर करते। मी अगदी पुरणपोळी करण्यात काही फारशी प्रो नाही आहे, पण ज्या पद्धतीनं पुरणपोळी केलेली आहे तर तुम्ही ती बघून घ्या आणि नक्की त्याच्यामध्ये कमेंट द्या की कशी झालेली आहे पुरणपोळी हे। तर चला मी रेसिपी शेअर करते आणि मग बोलते तुमच्याशी। इथं सुरुवातीला मी हरभरा डाळ 1 तासभर थंड पाण्यात भिजवून घेतलेली होती। आता ही कुकरला लावायची आहे। ही जी हरभरा डाळ आहे ही 2 वाटी आहे करेक्ट। आणि आता ह्याच्यात मी हळद घातलेला आहे, कोमट पाणी घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि आता हे मी कुकरला लावून घेते। कुकरला लावल्यानंतर ह्याच्या मिनिमम मी 5 ते 6 शिट्ट्या देणार आहे। कुकर लावलेला आहे एकीकडं मी। आता पुरणपोळीसाठी लागणारं मी कणिक पहिल्यांदा मळून घेते। ह्याच्यात मी मैदा घातलेला नाही, आपलं प्लेन कणिक मळलेलं आहे, बघू शकताय। आणि नंतर मी थोडंसं ह्यात मी थोडं पाणी घालून आणि पातळ करून घेणार आहे। आता रेस्ट करायला ठेवते मिनिमम 15 ते 20 मिनिटं। तोपर्यंत आता आपला इथं कुकर झालेला असेल। कुकर झालेला आहे। डाळ बघू शकताय तुम्ही कशी मस्त शिजलेली आहे। आता ह्याचा मी कट काढून घेणार आहे। कटाच्या आमटीसाठी जो आपला कट आहे ना तो काढून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीनं डाळ शिजलेली तुम्हाला दाखवते। आता इथं मी कट काढलेला आहे। रुधव बघू शकताय कसं करते। रुधवला पुरणाची पोळी प्रचंड आवडती आहे आणि आज कोल्हापूर बंद असल्यामुळे रुधव घरात आहे। कट काढलाय तो हा माझा एवढा निघालेला आहे। कढईत मी पहिला कट काढून घेतलेला आहे हा। आणि आता मी गुळाचं प्रमाण तुम्हाला दाखवते। 2 वाटीला एवढा मोठा बाउलभर गूळ मी घेतलेला आहे आणि ही चिंच मी साधी कटाच्या आमटीला भिजवलेली आहे। हे आता डाळीतलं पाणी म्हणजे कट काढून घेतलेलं आहे। एका कढईत आता मी ही डाळ काढून घेते आणि फ्लेम चालू करायचे म्हणजे गॅस चालू करायचा आहे। आणि हा गूळ एवढा जे प्रमाण सांगितलेलं आहे आता त्याला चटका म्हणतात, तो मारून घ्यायचा 1-5 मिनिटं। आणि अशा प्रकारे हे पुरण तयार झालेलं आहे। पुरण तयार झालेला एक मस्त फॉर्म्युला मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। हे बघू शकताय तुम्ही कसं मस्त उलातनं उभा केलेला आहे। पुरण आपलं चालू झालेलं आहे। आता हे वाटून घेतलं। ह्याच्यामध्ये मी एक टाकायचं म्हणजे घातलेलं आहे, वेलची पूड पण घातलेली आहे पुरण बारीक करून घेताना। माझ्याकडं पुरण यंत्र नाही आहे त्यामुळे मी हे पुरण मिक्सीला वाटून घेतलेलं आहे, वेलची पूड फक्त घातलेली आहे। पुरण एकीकडे तयार आहे आणि ही मी कटाची आमटी जस्ट तुम्हाला दाखवते आहे। कट कशा प्रकारे आलेला आहे। अप्रतिम चिंच गुळाची आमटी इथे तयार आहे। ही जी आमटी आहे ही कांदा लसूण विरहित आहे। आता एकीकडे आपण आता पुरणाच्या पोळ्या करून घेऊ। पोळ्यांसाठी लागणारा उंडा आता मी बनवते आहे। तेल थोडंसं लावलेलं आहे कणकेच्या गोळ्याला आणि अशा प्रकारे मी उंडा बनवून घेते आहे। आता या उंड्यात जे आहे ते पुरण व्यवस्थितरित्या पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे। आणि भरून घेतल्यानंतर पॅक करून चांगला घ्यायचा आहे जेणेकरून पुरण त्यातनं बाहेर येऊ नये ह्याची काळजी घेऊन तो व्यवस्थितरित्या पॅक करायचा। आता इथं मी पॅक केलेला आहे हा गोळा। आता चला पोळी लाटूयात। आता इथं मी पिठात गोळा डीप करते आणि व्यवस्थितरित्या लाटून घेते। लाटताना अगदी अलगदपणे लाटायचं आहे, चपातीसारखं दाबायचं नाही आहे। चपाती पण जास्त आपण दाबून अशी लाटत नाही, अगदी अलगद असं लाटून घेतलेलं आहे। पुरण किंचितसं बाहेर आलेलं मला वाटलं म्हणून थोडंसं परत पीठ घालून असं छानसं सगळीकडं पुरण पसरलं पाहिजे त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे। मला थोडीशी सवय आहे त्यामुळे मी इझिली पुरणपोळी उचलू शकते। आत्ता पण मी उचलली आहे आणि टाकते आहे। इथं मी तेलाचा वापर केलेला नाही आहे, मी तूप लावणार आहे पुरणपोळीला कारण माझ्याकडे तूप साठवणुकीमध्ये आहे बऱ्यापैकी।
आता टाकते आणि चला दुसरी पोळी. आत्ता मी मगाशी तुम्हाला दाखवलं उंडा करून कशा पद्धतीनं पुरण मी या पोळीमध्ये भरलेलं आहे दाखवलं. आता नुसती फक्त प्लेन चपाती लाटून घेतलेली आहे, बघितलं असेल, आणि त्यात पुरण घालून हे पॅक केलेलं आहे आणि मी लाटती आहे दुसरी पोळी. आता इकडची जी पोळी तव्यावर टाकलेली आहे त्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, फुगलेली आहे ती पोळी. तूप काय झालं, पसरलं गेलं, थोडंसं टाकलं ते पसरलं, स्प्रेड झालं. छानशी अशी खमंग पोळी आपली तयार आहे, पाहू शकताय. मी जरा जास्त भाजती आहे कारण अभिषेकना कुरकुरीत अशा क्रिस्पी पुरणाच्या पोळ्या आवडतात, त्यामुळं जराशा मी भाजलेल्या आहेत पोळ्या चांगल्या पद्धतीनं. आणि आता दुसरीकडं पलटी करते पोळी. आता पलटून बघूयात, इकडून पण चांगली भाजली गेलेली आहे, दोन्हीकडून पण छानशी अशी खरपूस आपली पोळी तयार आहे. तर या तुम्हीसुद्धा पोळी खायला. आता मगाशी जी पोळी तयार आहे ती पण भाजून घेऊयात चांगल्या पद्धतीने. इथे मी तूप परत घातलेलं आहे. आता पलटी करते. ही बघू शकता पोळी कशी मस्त फुगलेली आहे, जस्ट यम्मी. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे, कधी एकदा पोळी पोटात जाते आहे असं मला होतं एकंदरीत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप सुंदर झालेत पोळ्या, दाखवते तुम्हाला. 2 वाटी डाळ घातल्यामुळं पुरण भरपूर झालेलं आहे. पुरणाची पोळी आवडते त्यामुळं थोडंफार उरलेलं जे पुरण आहे ते मी कंटेनरमध्ये पॅकबंद फ्रीजमध्ये ठेवून देते. तर अशा प्रकारे पुरणपोळ्या माझ्या सर्व काही लाटून तयार आहेत, पाहू शकताय. खूप सुंदर झालेलं आहे. हृदय तिकडे जेवायला बसलेला आहे. पोळ्या सर्व लाटून झालेल्या आहेत. मी फक्त 2 पोळ्यांचा डेमो दाखवलेला आहे. आता पुढची प्रतिक्रिया हृदयची ऐकूयात पोळ्यांच्या बाबतीतली. कशा झालेल्या हृदय पोळ्यात मगाशी खाल्लेल्या? खूप छान झालेल्या, मऊ वगैरे झालेल्या आणि खूप मस्त होत्या त्या. ओके. तर तुम्हाला पुरणपोळी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि हो, पुरणपोळीचा मी मगाशी विषय बोलता बोलता राहून गेले. मी लहान असताना आईला माझ्या नेहमी म्हणायची की कुठलाही आता श्रावण म्हणजे सुरुवात झालीच आपल्या सणवाराला, तर श्रावणात तर सोमवार असू दे, शुक्रवारी शक्यतो सगळ्यांच्या घरी पुरण घालतातच. तर आई तसंच दर शुक्रवारी घालायची शक्यतो जसं जमेल तसं पुरण. आणि दर शुक्रवारी काही पोळ्या नसायच्या, मग कधी हायग्रो म्हणा किंवा कधी हे कडबू म्हणा, असे वेगवेगळे प्रकार पुरणाचे केले जायचे त्यावेळेला सुद्धा. आणि सोमवारी पण एका सोमवारी पुरण घातलेलं असायचं. तर मी आईला नेहमी म्हणायची की आई 25 पुरणपोळ्या तू कर. तर मला ते हसू येतं आता पण आठवल्यानंतर की दरवेळेला मी आईला सांगायची 25 पुरणपोळ्या मी खाणार आहे, तर 25 पुरणपोळ्या तू कंपल्सरी कर. आता तो किस्सा तुमच्याशी बोलता बोलता तो मला आठवला, तर म्हटलं तो शेअर करावा. किती मजेशीर असताना आपलं हे लहानपण. तर आता फक्त राहिल्यात त्या आठवणी. तसं त्या पद्धतीनं हृदय पण मला नेहमी म्हणतो की आई पुरणपोळ्या या भरपूर साऱ्या करत जा. कारण मी मगाशी म्हटल्यासारखं हृदयला सुद्धा पुरणपोळ्या फार आवडतात. त्यामुळे तुम्ही आता शेवटी कंटेनरमध्ये बघितलं असेल, मी क्लिप पण ह्याच्यामध्ये अटॅच केलेला आहे. पुरण मी असं बनवून ठेवलेलं आहे. आता मी संध्याकाळी पुरणपोळ्या बघूयात. आता हे म्हणजे अभिषेक काय म्हणतात बघूयात. पण त्यांना बटाट्याची भाजी पण आवडते, तर बटाट्याची भाजी पण मी केलेली आहे. बाकीची रेसिपी मी काही इथं शेअर केलेली नाही आहे, फक्त कटाची आमटी तुम्हाला दाखवलेली आहे. जबरदस्त कट आलेला आहे तो. आणि होती कटाची आमटी जी आहे ना, तर ती कांदा लसूण विरहित अशी कटाची आमटी आहे. जर तुम्हाला ती रेसिपी पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मग मी कधीतरी कटाची आमटीची रेसिपी पण शेअर करते. आणि हो, जर कोणी माझ्या चॅनलला नव्याने पाहत असतील तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि माझे व्हिडिओज जे आहेत तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर मी मगाशी तुम्हाला सांगत होते त्या पुरणाचं, तर ते कंटेनरमध्ये मी काय असं जास्त ठेवत नाही. 1-2 दिवसात ते पुरण संपून जातं. कारण अर्थात हृदयला पुरणाच्या पोळ्या मी म्हटल्यासारखं आवडते, त्यामुळे ते 2 दिवसात संपून जातं. तर चला आता मी ब्लॉगचा एंड इथंच करते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, श्रावणी शुक्रवारच्या तुम्हा सर्वांना भरभरून साऱ्या शुभेच्छा. भेटू आपण नेक्स्ट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड